हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. मला वाटतं मी आज इथे एका एका गोष्टीचा उल्लेख करणार आहे. म्हणजे ज्या गोष्टीला आपण दोघंही साक्षीदार आहोत. मालिका ज्या आपल्याकडे दररोजच्या म्हणजे ज्याला मालिका दाखवतात त्या मालिकांचा शुभारंभ करायला आपण दोघंही एका मालिकेमध्ये होतो. आठवतं का? शेतीविषयक काहीतरी एक मालिका होती. त्याच्यामध्ये मी तुझ्या बापाचा म्हणजे एका पारशी बावाचा रोल केला होता. शिदोरी का? शिदोरी. तेव्हा हे काहीच लोकांना माहित नव्हतं. पण आज आता खरं तर इथे तू आली आहेस. आपण दोघंही एकाच क्षेत्रामधले असल्यामुळे वेगळी तुझी आणखी ओळख करून देण्याची. कारण तुझी नाटकं लोकांना माहिती आहेत. नाटकं म्हणजे रंगभूमीवर करत होतीस ती नाटकं. त्याच्यानंतर तुझे चित्रपट माहिती आहेत. पण अचानक आम्हाला आठवते, मलाच काय आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आठवते की अचानक हे सगळं करता करता तू गायब झालीस. काय ते कसं काय जमलं तुला? गायब झाले नाही, मग लग्न केलं. क्या बात आहे. व्हेरी गुड. लग्न केलंस म्हणून तू गायब झालीस. पण काय, पण लग्न केल्याच्या नंतर सुद्धा बरेच कलावंत काम करतात. म्हणजे बऱ्याच स्त्री कलावंत काम करतात. खरं सांगू म्हणजे खरं ह्या प्रश्नाचं उत्तर सिरियसली द्यायला पाहिजे. आणि तुझ्याशी सिरियसली बोलणं म्हणजे जरा कठीण आहे. बरं तू बोल, मी सिरियसली ऐकतो. मग तर बरोबर हरकत नाही. मी लहान असताना माझी आई नोकरी करत असे आकाशवाणीवरती. माहिती आहे तुला? ऐकलाय आवाज, बऱ्याचदा ऐकला त्यांचा. आणि असं शाळेतनं घरी वगैरे आल्यावरती मला असं खूप वाटायचं की आपण घरी आल्यावरती आई असावी घरी, तिने दरवाजा उघडावा, आपल्याला छानपैकी कॉफी करून द्यावी, असं खूप वाटायचं. आणि ज्या दिवशी सेकंड संडेच्या दिवशी सुट्टी असल्यावरती मला जो काय आनंद व्हायचा की आज घरी गेल्यावरती आई असेल आणि आपल्याला स्वतःच्या हाताने कुलूप उघडून आज जायचं नाहीये. तर माझं लग्न झाल्यावरती जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हाच मी ठरवलं की ते जे माझं फिलिंग होतं ते माझ्या मुलाला वाटतं कामा नये. अतिशय प्रकर्षाने मला असं वाटलं की माझ्या आईची ती गरज होती. तिने जर नोकरी केली नसती, माझे वडील खूप लहानपणी गेले, तर आम्हाला शिक्षण मिळणं, मी माझी मोठी बहीण, आम्हाला मोठं करणं हे शक्यच झालं नसतं. त्यामुळे तिला जावंच लागलं नोकरीसाठी. नाईलाजास्तव जावं लागलं. पण मला काही नाईलाज नव्हता. ती माझी आवड होती. तर माझ्या आवडीसाठी माझ्या मुलाच्या आयुष्यातलं ते सुख मला हिरवायचं नव्हतं. त्यामुळे अतिशय जाणीवपूर्वक मी निर्णय घेतला की मला नाही करायचंय काम. आणि दुसरं मला असं वाटलं की मुलाच्या आयुष्यातनं एक पालक तर गायबच आहे. कारण अशोक इतका बिझी होता आहेही की त्याला तेवढा वेळ घराला देणं, मुलाला देणं शक्यच नसतं. तर निदान एक पालक तरी मुलाच्या आयुष्यात कायम असलाच पाहिजे. सध्याच्या जीवनात तर नक्कीच. मी तू मगाशीच मला म्हणास की तू गंभीर नाहीस म्हणून मला एक सहज पडलेला प्रश्न आहे की तू म्हणतेस की अशोक हा सतत गायब होता, मग अनिकेत, मला तुमच्या दोघांचं एक मला जो विचार तू मगाशी इथे नाही, एक तर म्हणजे तुमच्या दोघांची एक वाक्यता मला कुठे कळली, अनिकेत या नावामध्ये कळली की अशोक आणि निवेदिता ह्या तुम्ही दोघांच्या नावांमधली अक्षरं घेऊन ते त्याचं बनवलेलं नाव. इथे तुमच्या दोघांची मधली एक वाक्यता, प्रेम कळते. पण तू जसं म्हणास की त्याचा एक पालक सतत गायब असतो, मग हा अनिकेत आपल्या बाबाला कधी ओळखायला लागला की हे माझे बाबा, की नाही तर तो म्हणाला की अरे काका आले, काका आले. नाही, असं काही झालं नाही. अशोक जरी गायब असला तरी इतका तो मूल वेडा आहे आणि तो इतका, म्हणजे मी अगदी अभिमानाने सांगू शकते की टोटली घर वेडा आहे की पॅकअप असा संपला की तो घराच्या दिशेने धावत सुटतो. स्वतःच्याच, हे महत्त्वाचं. अरे म्हणजे मी माझ्या नवऱ्याचं कौतुक करते या प्रोफेशन मधले असून की तो पूर्णतः पॅकअप असा ऐकला की तो घरी धावत सुटणार. आणखीन तो
जेवढा काही वेळ असायचा म्हणजे त्या दोघांचं जे असतं की त्याला अंघोळ घालण्यापासून वगैरे सगळं लहानपणी अशोक करायचा जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा. तुमचा जेव्हा प्रेमविवाह जमला तर तुमच्यात मागणी कुणी कुणाला घातली? ऍक्च्युली इतकी गमतीदार गोष्ट आहे, कोणीच कोणाला मागणी घातली नाही. खरं विश्वास बसणार नाही. तुमचा बसतोय का विश्वास कोणाचा? कोणाचाच बसणार नाही. नाही, माझंही बसत नाही म्हणून म्हटलं. पण खरंच अतिशय गमतीदार गोष्ट आहे, आम्ही दोघांनी एकमेकांना मागणी घातली नाही, बट वी डिसाइडेड की आम्ही लग्न करणार आहोत. मग हे आता कोणी कोणाला हे सांगितलं? कसं घडलं हे मी आता एक्सप्लेन नाही करू शकणार, एक्सप्रेस नाही करू शकणार. बरं. कदाचित मला वाटतं तुम्ही येतो तुमच्या या कार्यक्रमामध्ये कधी अशोकला बोलवाल तेव्हा त्याला पण हा प्रश्न विचारा, तो पण तुला हेच उत्तर देईल. मग शेवटी तुम्ही होकार एकमेकांना माळ घालताना तरी दिलात ना? म्हणजे नाही, आमची काय नाही बाबा, अजून जरा भटजीला ठरवू दे, तू घालायचीस का मी घालायची? आमची मैत्री होती, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, पण ते असं झालं की आपण अमुक तारखेला लग्न करायचं असं झालं ते. अरे वा. आणि त्याच्यामध्ये आमचे दोन अतिशय जवळचे मित्र आमच्या बरोबर होते, एक सचिन आणि दुसरा लक्ष्मीकांत बेर्डे. गले में खराश, विक्स की गोली लो. कौन दरवाजा ठोठावतोय? हॅलो. अरे फोन चालू आहे वाटतं. हॅलो, रॉंग नंबर. हा भीमा 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 मी तुझी चिमा. गमा 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 मी तुझी उमा. कशी दिसते मी? खरंच फार सुंदर दिसताय तुम्ही. डोळे फुटलेत मी माझे. तुम्हाला आवडते ना? हो, नाही अहो काय झालं माहितीये, माझी एक मैत्रीण आहे प्रिया, ती स्विमिंग टँक वरची. गेले 15 दिवस ना मला ती भेटलीच नाही. अरे रे, वाईट झालं. म्हणून की नाही मला खूप एकटं एकटं वाटतंय. हो, बाहेर हवा बघा ना किती छान पडली ते. खरंच की. तुम्ही माझ्या बरोबर फिरायला येता? हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तसा माणूस नाही, अगदी साधा माणूस एकदम. सचिननी तर माझ्या लग्नामध्ये माझ्या भावाचे सगळे अच्छा, बरोबर. मी आपल्याला लज्जा आमच्या विधी त्यांची केले, काय हो, असतात. हो. मग अशोकनी कान पिळला तो सचिनचा नीटसा पिळला का सचिन आपला? अशोक सारे. हा, अरे हो, सचिन आहे. विसरलास की काय? सचिन आहे, सचिनने अशोकचा कान अलंकारने तुझा पिळला. पिळलेला कान तू विसरलास. नाही म्हणजे सचिनने हो, हो. कान आणि पिळला. चांगल्या हातात खडा बिडा धरून पिळला, त्याच्यामुळे अरे वा खूप वा. बिचारा कळवळला. तेव्हापासून अशोकने कानाला खडा लावला की कानाला खडा लावला. केलंय ते एकच लग्न, याच्या पुढे करणार नाही. पण काय काय तुमचा हा संसार सुरू झाला, तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडला, पण त्याला तुम्ही असा विचार नाही केला म्हणजे तू तरी की तू निवेदिता जोशी, बरोबर, म्हणजे ती ज्याला म्हणतो ना की पोळी, वरण, भात, साजूक तूप, उकडीचे मोदक आणि अळवाचं फतफद, बस तेवढेच जोशी त्या प्रकार पलीकडे आवडतात. जोशी संबंध नाही काही. मग तुला म्हणतो मग आमचा अशोक म्हणजे मासे, त्याला सकाळ संध्याकाळ काय 24 तास जरी दिले तरी तो नकार कधी देणार अरे नाही तो. ते सोड, मला असं कधी कधी वाटतं की हा मनुष्य सबमरीन सुद्धा कापून खाईल, पाण्याखालून जाते म्हणून. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण जेव्हा लग्न करताना मला या घरात काय माझ्या आवडीनिवडीचं खाणं पिणं मिळेल, माझ्या आवडीनिवडीचे कपडे लत्ते घालायला मिळतील का वगैरे, ह्या सगळ्या मला वाटतं दुय्यम गोष्टी आहेत वेन यू गेट मॅरिड. म्हणजे एस्पेशली मी तर प्रेमात पडले म्हणजे चक्क केळ्याच्या सालीवरनं पाय घसरून जसा माणूस पडतो तशी प्रेमात ती पडले. साल जपून ठेवलीस का? नाही म्हणजे कोणाला कधी लागली तर मला देता येईल ती. एकदम बबन प्रभूच्या नाटकातलं वाक्य आठवलं, सालीनं दगा सालीला दिला. दगा दिला. क्या बात आहे. Correct. मला सुरुवातीला काहीच स्वयंपाक करता येत नव्हता अजिबात. मग तेव्हा तुम्ही काय बाहेर मान- जेवायचं? मग? मी ट्राय करायचे रे, म्हणजे मी माझ्या आईला फोन करायचे. एक दिवशी तर मला असं आठवतं मी आईला फोन करून विचारलं की मटकीला मोड कसे काढायचे. वाह वाह वाह, कहाणीने मोड लिया ना फिर. और कहाणीने एक मोड लिया. मला मटकीला मोड म्हणजे शरम वाटते आता सांगायला की मटकीला मोड. आई इतकी चिडली की तुला लाज वाटत नाही, तू मला फोनवरती विचारतेस मटकीला मोड कसे काढायचे. त्याला अशोक कुठे होता? अशोक शूटिंगला होता ना, तो अच्छा. शूटिंगला असताना मी आईला फोन करायचो ना की आता काय जेवण करायचं त्याच्यासाठी. मग एकदा मी ठरवलं की काही नाही, आपण आज अगदी निग्रहाने पुरणपोळी करायची. पुरणपोळी केली वगैरे, अशोक बिचारा आला, त्याने ती पुरणपोळी खाल्ली. मग नंतर बोलला, म्हटलं काय रे कशी झाली? तो म्हटलं काय? म्हटलं अरे पुरणपोळी. मग खाली लिही ना, म्हणजे मला कळेल. जरा लिहायचंच तरी खाली. खाण्यावर ना तुला एक गंमत सांगते. सुरुवातीला ना माझ्या आईचा आणि माझ्या बहिणीचा वगैरे आमच्या लग्नाला विरोध होता जरा, ह्या प्रोफेशन मधला मनुष्य आणि सगळ्या अशा बाबतीमध्ये. तर सगळं असं वाटायचं की हिचं लग्न, ह्यांचं नाही होता का मला लग्न. तर एकदा अशोक आमच्या घरी आला होता आणि आई वगैरे नव्हती, तर मी पोहे केले त्याच्यासाठी. आणि नंतर जेव्हा आई ऑफिसमधनं घरी आले तेव्हा मिनलनी सांगितलं, आई तू अजिबात काळजी करू नकोस, कधी अशोक सराफ निवेदिताशी लग्न करणं शक्य नाही, कारण तिने इतके भयंकर पोहे केले होते.
की ते खाल्ल्यावरती कुठलाही माणूस तिच्याशी लग्न करणं शक्य नाही. मग त्यामुळे म्हणतो आमचा अशोक खूपच संयमी आहे. म्हणजे ते पोहे हो, खाल्ल्याच्या त्यांचा तो नंतर- अंदाज चुकला. पण अच्छा. आता अशी परिस्थिती आहे की कधी कधी मला माझ्या आईला आणि बहिणीला सांगावं लागतं की हे काय? बघ तू माझी आई आहेस हा. आणि तू माझी बहीण हा. आहेस. इतक्या त्या त्याच्या बाजूच्या झाल्या. सेटवरती सेट नंतर जो आम्ही अशोक पाहतो तसाच अशोक घरी असतो का? हो हो हो. अशोकचा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो एक अतिशय उत्कृष्ट माणूस आहे. ते आहेच ना. त्याच्यामुळे अतिशय उत्कृष्ट माणूस असल्यामुळे त्याच्यापाशी कुठल्याही प्रकारचं दुटप्पीपणा नाहीये. म्हणजे तो जसा आहे तसा आहे, तसा आहे. तसाच आहे नाही, पण तो- सगळीकडे म्हणजे तो आणि सगळ्याच घरी- माणसांच्या घरी हे बाबतीत. करतो का आपण म्हणजे घरी काय 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 विकेट तुझी काढणं किंवा ते तर तो 24 तास करत असतो. मला एकदा अशोक सांगत होता की म्हणे मी अरे विजय 3 महिन्यानंतर मी जेव्हा असा मी जेव्हा घरी गेलो आणि मी पाहिलं तर मी बोललो निवेदिता मी आज 3 महिन्यानंतर पाहतोय की तुला 2 हो, हो, हो. तो त्याला असं नेहमी असंच घरी येऊन म्हणला, अरे मी किती दिवसांनी तुझे 2 कान बघतोय. मला 2 मिनिटं कळलं नाही. म्हटलं म्हणजे नाही आज किती दिवसांनी मी तुझे दोन्ही कान बघतोय. मला आता कळतंय की तुला 2 कान आहेत. म्हटलं का? कारण तुझ्या एका कानाला कायम फोन असतो. ते काय एक अभिनेत्री होती परदेशातली ती सतत बोलायची इतकी बोलायची फोनवरती 8-8 तास 9-9 तास. एकदा काय झालं की तिचा नवरा पण घरी होता. एक फोन आला आणि ती बोलली. अर्ध्या तासात तिने फोन ठेवला खाली. नवरा की आज कसं काय तू 4 तास 5 तास बोलते आज तू अर्ध्या तासात नाही म्हणजे तो रॉंग नंबर होता. मी हसणार नाही अजिबात हसणार बरं नाही. मला एक सांग की आता तू जरी हे सगळं आपण बाजूला ठेवूया पण तू तशी गायब नाहीस. कारण मला आठवतं की एक मी 2 चांगल्या हे पाहिल्या दूरदर्शन हिंदी मालिका की ज्याच्यामध्ये मी तुला निर्माती म्हणून पाहिलेलं आहे. हो. म्हणजे तू इतर गृहिणींसारखं जरी गृहिणीपद स्वीकारलंस हो. तरी सुद्धा तू या क्षेत्रापासून दूर नाहीस. तर मला तुझ्या निर्मातीपणाबद्दल म्हणजे तू मला निर्माती वाटतं म्हणून ह्या क्षेत्रात एकदा आलं की मनुष्य ह्या क्षेत्रापासून दूर जाऊच शकत नाही. क्या बात आहे. लाईक ड्रग ऍडिक्शन. एकदा का तो तोंडाला रंग लागला की तो कायमचा लागला. मग तू निर्माती झाल्यानंतर मला सांग अशोक त्या तुमच्या मालिकेमध्ये मुख्य भूमिका करतोय. मग त्याचं मानधन कोणी ठरवलं? मान आम्ही त्याला सध्या भरपूर देतोय. धनाचं नंतर बघूया. मला तुझ्याकडून काहीतरी ऐकायला आवडेल. कवितांचा अतिशय नाद आहे. मला अतिशय आवडतात आवडतात. कविता. ती कुठली म्हणावी सुचत तुला नाही. आवडेल ती पण एक अशी वसंत बापटांची कविता ऐकवते. ऐकून. ती आहे एका छोट्या मुलीचं जे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणार आहे. एक छोटी मुलगी मग तरुणी आणि मग होणारं गृहिणीत रूपांतर. बकुळी खाली भोळी चिमणी. बकुळी खाली भोळी चिमणी खेळत बसली छप्पा पाणी. किंचित अपर्या नाकाची भुरक्या झिपऱ्या केसांची. किंचित अपर्या नाकाची भुरक्या झिपऱ्या केसांची. दिवस उडाले गाता गाणी तरी खेळली छप्पा पाणी. दिवस उडाले गाता गाणी तरी खेळली छप्पा पाणी. काचा गहिऱ्या रंगाच्या आभाळाच्या भिंगाच्या. धुक्यात विरले पडके देऊळ दवात नाले कोकम पाऊल. धुक्यात विरले पडके देऊळ दवात नाले कोकम पाऊल. भिजली नक्षी मेहंदीची झोप उडाली बिंदीची. उलगडताना अडले थोडे गुंज वनातील चकवे कोडे. उलगडताना अडले थोडे गुंज वनातील चकवे कोडे. घट्ट उसवत्या बाहीचे बोलणार मी नाहीचे. कानी कुंडल बाभुळलेले ओठी जांभूळ गाभुळलेले. कानी कुंडल बाभुळलेले ओठी जांभूळ गाभुळलेले. गळ्यात माळा हाताच्या पुरे पुरे रे आताच्या. सुटली कोडी फुटल्या काचा. सुटली कोडी फुटल्या काचा. सुकली बकुळी पिचल्या टाचा. सुकल्या माळा तेव्हाच्या पुन्हा भेटशील केव्हाच्या. सुकल्या माळा तेव्हाच्या पुन्हा भेटशील केव्हाच्या. चिमणी झाली पुरती शहाणी विसरून गेली वेडी गाणी. चौरस घरटे ऊब सुखी कसे कायचे बुचमुखी.